सकाळची गडबड सुरू होती. 8:30 वाजत होते. गाडी येणार होती. रघुची 9ची शिफ्ट होती. त्याची बायको मंजू कसल्या तरी तंद्रीमध्ये डबा भरत होती. रघुने तिच्या हातून डबा घेतला. तो बाहेर पडायला तयार होता, पण जागेवरच थांबला. त्याने डबा हातातूनच वर खाली केला. म्हणजे डबा हलका लागतोय ग, नीट भरला आहेस ना? तशी मंजू गोंधळली. तिने आपल्या कपाळावर हात मारला आणि आत किचनमध्ये पळाली. आतून तिने 3 चपात्या आणल्या. चपात्या बघून रघुच्या कपाळावर आट्या उमटल्या. काय तू पण, आज अर्ध्या पोटानं काम करायला लावलं असतं. आधीच कामावर हमाली जास्त सुरू आहे. मार्चेंड करत मालक कुत्र्यासारखं राबून घेते. वय, स्वतःशी बडबड करून रघु निघून गेला. मंजू त्याला टाचा वर करून बघू लागली. लांबून तो बसमध्ये बसलेला दिसला. बस गेली तशी मंजू आपल्या बेडरूममध्ये धावली. सगळं घर आवरायचं होतं, पण मंजू आता स्वतःला आवरू लागली. तिने आपला चेहरा स्वच्छ धुतला. कसली तरी लगबग तिच्या मनात होती. मंजू आरशासमोर बसली आणि ड्रावरमधून एक वस्तू काढून टेबलवर ठेवल्या. प्रत्येक डब्बीमधील हलकी क्रीम तिने चेहऱ्यावर लावायला सुरुवात केली. नवीन मेकअप किट खूपच महाग होता. साठवलेले पैसे सगळे 3,500 रुपये तिने त्या मेकअप किटमध्ये घालवले होते. ती मस्त तयार झाली. सावळी असली तरी नाकी डोळी सुंदर असलेली मंजू त्या महागड्या मेकअपमधून अजून खुलून दिसत होती. तिने मोठ्या आरशासमोर स्वतःला 4-5 वेळा नीट बघितले. एक स्मित हास्य तिच्या चेहऱ्यावर उमटले. तिने लगेच मोबाईल काढला आणि प्रत्येक जंगलमधून 7-8 फोटो क्लिक केले. स्मार्टफोनवर तिची बोटं इकडे तिकडे फिरू लागली. हा ठेवू की हा, अशी अवस्था असताना तिने घड्याळाकडे बघितले आणि एक फोटो सिलेक्ट केला. बाकीचे डिलीट केले आणि फ्रेंडशिप ॲप उघडलं. तिथे गेल्यावर तिच्या हृदयाची धडधड वाढली. तिने आपला नवीन क्लिक केलेला फोटो अपलोड केला. आता ती काहीतरी टाईप करायच्या तयारीत होती. तिचा बोट सावधपणे कीबोर्डवर चालू लागला. एका वहीत तिने सगळं काही लिहून ठेवलं होतं की वही तिच्या समोरच होती. त्या वहीकडे बघत ती एक अक्षर टाईप करू लागली. मॉर्निंग टिप क्लिक असं काहीसं टाईप करून ती मोकळी झाली. तसंही सोशल मीडियावर मजकूर महत्त्वाचा नसतोच. फोटो अपलोड झाला. ती त्या ॲपमधून बाहेर आली. डेटा ऑफ केला आणि मोबाईल ठेवून कामाला लागली. आता तिच्या डोक्यात परत विचारचक्र चालू झालं. त्याच विचारात आज दूध उतू गेलं होतं. रघुचा कालच धुतलेला स्वच्छ न घातलेला ड्रेस तिने परत धुवायला घेतला. लाईक मिळतील का नाही? मधू ताईने सांगितल्याप्रमाणे मेकअप तर केला होता. नाही, कमीच मिळाले असतील. आता नवीन बायका ॲड झाल्यात तिथे. काय या बायका कशाला आल्यात काय माहीत? कामधंदा नाही वाटतं त्यांना. आणि ती असा काहीसा विचार सुरू असताना मंजू ताडकन उठली आणि धावत आपल्या खोलीत शिरली. बाहेर नळाला पाणी तसंच वाया जात होतं. तिने तशाच जोल्या हातांनी मोबाईल पकडला आणि स्क्रीनवर बोटे फिरू लागली. ओल्या हातामुळे स्क्रीनवर पडलेले पाण्याचे थेंब ती पदराने पुसू लागली. डेटा सुरू केला. त्याचबरोबर धडाधड नोटिफिकेशन सुरू झाल्या. प्रत्येक नोटिफिकेशनच्या आवाजाबरोबर मंजूच्या गालावर हास्य फुलत होते. काही तासात लाईकच्या अंगठ्यांनी 100 पार केली होती. बऱ्याच कमेंट इंग्रजीमधून होत्या. तिच्याकडे ती दुर्लक्ष करत होती, कारण इंग्लिश भाषेची आणि तिची ओळखच नव्हती. कमेंट बॉक्समध्ये बरीच फुले, बदाम, लव साईन येऊन पडले होते. मंजू खुश झाली होती आणि आपल्या कामाला लागली. आधीपेक्षा कमी, पण तिच्या मनासारखे लाईक तिला मिळाले होते. तिला स्वतःचा अभिमान वाटत होता. काही मराठी कमेंट तिने अडखळत वाचून काढल्या होत्या. खूप छान, सुंदर, अप्रतिम अशा कमेंट्सनी ती भारावून गेली होती. तिचे लक्ष समोरच्या घराकडे गेलं. मागच्या आठवड्यात मंजूचे आणि समोरच्या काकूंचे जोरात भांडण झालं होतं. त्या भांडणात ती काकू मंजूला अडाणी, गावंढळ म्हणून चिडवत होती.
शब्द अजून तिच्या लक्षात होते, पण या कमेंट्समधील स्तुती शब्दांनी तिला जग जिंकल्यासारखं वाटत होतं. तिच्या चेहऱ्यावरचे ते स्मित हास्य दिवसभर होते. रघु आणि मंजू हे तसे एका छोट्याशा खेड्यातून शहरात आलेले. दोघांच्या लग्नाला 10 वर्ष झाली असतील. मंजू वयात येताच भावकीतल्या एका मुलाबरोबर म्हणजे रघुबरोबर तिचं लग्न ठरलं. रघु आणि मंजू या दोघांच्या घरची परिस्थिती सारखीच हालाकीची होती. दोघांचे कुटुंब दुसऱ्यांच्या शेतात कामाला होतं, त्यामुळे दोघांनाही अक्षर ओळख होईल इतकंच शिक्षण मिळालं होतं. त्यात रघुचा मामा मोठ्या शहरात एका कारखान्यात कामाला होता. शेतात राबल्यापेक्षा इथे शहरात जास्त पैसे मिळत होते, त्यामुळे मामाने रघुला आपल्याबरोबर शहरात आणलं. रघुबरोबर मंजूसुद्धा शहरात आली. आपल्या मुलाला मात्र गावच्या शाळेतच शिक्षणाला ठेवलं. तसंही मंजूच्या मुलाचा त्याच्या आजीवर खूप जीव होता, त्यामुळे ते तिथंच राहिलं होतं. आता एवढ्या मोठ्या शहरात हे दोघं राजा-राणी राहत होते. खेडेगावातून डायरेक्ट शहरात आल्यामुळे दोघेही जरा गोंधळले होते. रघु तसा कामाला ताठ होता. कमी शिक्षणामुळे त्याला डिलिव्हरी विभागात बिना लिखाणपडीचं काम मिळालं होतं आणि तेही तो मन लावून करायचा. कधीकधी त्याचे मालाच्या कंटेनरसोबत बाहेरगावी दौरे असायचे, त्यामुळे शहरी रीतिरिवाज तो पटकन शिकला होता. पण मंजू मात्र तिकडे एकटी असायची. तिला शहराशी जुळवून घ्यायला जरा वेळ लागत होता. 100-150 रुपयांवर मजुरी करणाऱ्या रघुला दिवसातून 700-800 रुपये मिळू लागले. काम कष्टदायी होते, पण रघु कामाला हायगाय करीत नव्हता. त्याला समोर पैसा दिसत होता. गावाकडे पैसा जात होता. घरी पण चांगले चमचमीत पदार्थ तो पोच करीत होता. बायकोला चांगलं खायला प्यायला मिळतंय, नक्की खुश असेल ती, अशा आशेने रघु आपल्या कामात मग्न होता. या सगळ्यात मंजू एकटी पडली होती. रघु डिलिव्हरी डिपार्टमेंटमध्ये होता. कधी तो उशिरा घरी यायचा, कधी 2-3 दिवस तिकडेच. मंजूची तक्रार असायची की रघु त्याच्याशी आधीसारखा बोलत नाही, पण रघु तिला काही ना काही गिफ्ट देऊन शांत करायचा. पण हे सगळं तिला नको होतं. गावाकडं रघु शेतात राबत होता. त्याला दुपारी भाकर घेऊन दोघेही शेतात जेवत बसत होते. इकडं तिकडच्या प्रेमळ चर्चा व्हायच्या. संध्याकाळी दिवे लागायच्या आत रघु घरात असायचं. पण आता तसं नव्हतं. पूर्वी गावाकडे पैसे कमी मिळायचे, पण मंजूला रघुचे प्रेम जास्त मिळायचे. तेच प्रेम आता पैशाने खरेदी केलेल्या गिफ्टखाली दबलं गेलं होतं. त्या दिवशी मंजूचा वाढदिवस होता. तसं ती गावाकडे वाढदिवस वगैरे काही करत नव्हती, पण रघुने तिला सांगितलं होतं की रात्री तयार राहा. ती तयार होऊन रघुची वाट बघत होती. जवळपास 10 वाजत आले. रघु घरी आला. त्याने केक आणि सोबत एक बॉक्समध्ये काहीतरी आणलं होतं. केक वगैरे कापून झाल्यावर मंजूने तो बॉक्स उघडला. त्यात एक नवीन मोठा स्मार्टफोन होता. 12,000चा मोबाईल. रघु साधा बटनचा फोन वापरत होता, कारण त्यातलं त्याला काही कळत नव्हतं. पण त्याने मंजूसाठी मोठा फोन आणला होता. रघुची तक्रार सुरू झाली, एवढा पैसा कशाला खर्च केलास आणि मला काय कळतं यातलं. रघुने फोनचे लॉक उघडले. त्यात आधीपासूनच सिम घालून आणले होते. कामावरच्या संतोषने सांगितल्याप्रमाणे काही प्रमाणात त्याने मंजूला फोन शिकवला. अगं म्हणजे आपण कवा घ्यायचा असला फोन? आमच्या मालकाची बायको बघ असाच फोन घेऊन फिरते. असू दे ग, घरात फोटो बिटो काढायला येतोय, असं बोलून रघुने मंजूला समजावले. काही दिवस तो फोन घरातच पडून होता. महागडा फोन म्हणून मंजू त्याला हात पण लावायची नाही. कधी कधी दुपारी जेवणाच्या वेळात रघु तिला फोन करायचा, तेवढाच त्याचा वापर. एके दिवशी ती टेरेसवर कपडे वाळत घालायला गेली होती. कपडे वाळत घालत असताना मुलींचा ग्रुप सेल्फी काढत असण्यात मग्न होता. बाजूची साधना मंजूच्या ओळखीची होती. मंजूला कुतूहल वाटलं. आपलं काम आटपल्यावर ती त्यांच्या जवळ गेली. काय पोरींनो, काय करताय हे? अगं मंजूताई, काही नाही, बघ फोटो काढत आहोत आम्ही फ्रेंडशिप ॲपसाठी. हे काय असते ग? मंजूचा प्रश्न
अगं ताई, काही नाही बघ, आपला फोटो टाकायचा इथे, मग आपला आवडला की लोक लाईक करतात आणि तारीफ पण. मंजूला आधी काहीच कळलं नाही. मग साधनाने तिला दाखवले. त्या ॲपमध्ये फोटोवर भराभर लाईक पडत होते. फुलांचे इमोजी, स्माईल, आवड दर्शवणारे अंगठे. मंजूला भारी कुतूहल वाटलं. खाली कमेंट पडत होत्या. देवनागरी भाषेतल्या काही कमेंट ती वाचत होती. तिला बरं वाटत होतं. साधनाचा खुश चेहरा ती बघत होती. प्रत्येक कमेंट बरोबर तिच्या गालावर हसू यायचं. मंजूला हे काहीतरी वेगळं वाटत होतं. काही दिवस असेच गेले. मंजू आणि रघु यांच्यातील संवाद बंदच झाला होता. फक्त सकाळी उठणे, जेवण बनवणे, संध्याकाळी जेवणे इतकंच काही उरलं होतं. कामाला कंटाळून रघु आल्या आल्या घोरत पडायचा. कधी कधी मंजू मनातच म्हणायची, झक मारली आणि इथे आलो. त्या दिवशी परत मंजू टेरेसवर गेली. टेरेसवर पोरींचा गोंधळ सुरू होता. टाईमपास म्हणून मंजू रोज त्यांच्या मोबाईलमध्ये डोकावत होती. साधनाची स्मार्टफोनवर फिरणारी बोटे ती डोळ्यात साठवत होती. साधनाच्या मैत्रिणीने साधनाच्या हातात 100 रुपयाची नोट टेकवली आणि ती निघून गेली. ती 100च्या नोटेकडे मंजूची नजर पाहून साधना म्हणाली, अगं, पैज लागली होती आमची. 1 तासात माझ्या फोटोला जास्त लाईक मिळालं आणि मी जिंकले. मंजूने आपल्या हातातील आपला फोन पुढे केला. साधने, मला पण बनवून दे की यात अकाउंट. साधना गालात हसली. तिने मोबाईल घेतला आणि पटकन फ्रेंडशिप ॲप घेतलं. मंजूच्या नावे अकाउंट काढून तिचा एक फोटो पोस्ट केला. तोच ओळखीचा नोटिफिकेशन आवाज आला. मंजूच्या फोटोला लाईक वाढू लागले. न्यू युजर, त्यामुळे लगेच कमेंट बॉक्समध्ये फुलांच्या इमोजी पडत होत्या. साधनाने त्या ॲपबद्दल सगळी माहिती सांगितली. तसं वापरायला सोपं होतं, तरी मंजू लक्ष देऊन बघत होती. त्या दिवशी दुपारी सगळी कामं संपवून ती निवांत झाली होती. साधनाने सांगितलेल्याप्रमाणे तिने डेटा सुरू केला होता. नोटिफिकेशन टोन वाजू लागल्या. मंजू त्या ॲपमध्ये गेली. बरेच लाईक पडले होते. ती आता कमेंट बॉक्स चेक करत होती. बऱ्याच मराठी कमेंट्स ती अडखळत वाचत होती. इंग्रजी कमेंटकडे दुर्लक्ष करत होती, कारण इंग्रजी तिला वाचताच येत नव्हतं. साधनाने सांगितल्याप्रमाणे तिने प्रत्येक कमेंटला लाईक केलं. या सगळ्यात कधी संध्याकाळ झाली तिला कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी तिने आपल्या फोटोवरच्या काही कमेंट बघितल्या. ती कमालीची खुश झाली. स्क्रोल करून त्या ॲपवरील फोटो बघू लागली. ते ॲप ती बऱ्यापैकी शिकली होती. नवीनच ॲप होतं. कमी कालावधीत फेमसही झालं होतं. मंजूने त्या दिवशी आपला दुसरा फोटो पोस्ट केला. त्यावर सुद्धा लाईक पडू लागले होते. लोक कमेंटमध्ये तारीफ करू लागले होते. मंजूला खूप बरं वाटत होतं. सगळी कामं आटपून कधी एकदा मोबाईल हातात घेऊन लाईक आणि कमेंट्स चेक करते असं तिला होईल. रघु जायला की तिचा डेटा ऑफ असायचा. दुपारी ती एका वेगळ्याच जगात रमायची. फक्त फोटो शेअर करायचे ॲप होतं. मंजू स्क्रोल करून लोकांचे फोटो बघत होती. त्यावरचे जास्तीचे लाईक बघून तिला हेवा वाटायचा, रागही यायचा. रोज एक फोटो अपलोड करणे हा तिचा रोजचा दिनक्रम बनला होता. साधनाकडून तिने काही इंग्लिशमधून कॅप्शन लिहून घेतले होते. कीबोर्डवर तसे दिसणारे एक एक शब्द शोधून ती टाईप करत होती. रघु बोलला काय, नाही बोलला काय, तिला फरक पडत नव्हता. ते ॲप तिचा सोबती बनलं होतं. रघुला त्याची कदर नसेल कदाचित, पण त्या ॲपला तिची कदर आहे असं तिला नेहमी वाटे. ती सरसकट सगळ्या कमेंट्सला लाईक करत सुटायची. फ्रेंडशिप ॲप बरंच फेमस होत होतं. नवनवीन लोक तिथे येत होते. आपले फोटो पोस्ट करायचे की नाही, मॉडेल भडक फोटो टाकून हजारो लाईक मिळवायच्या. इकडे साध्या भोळ्या मंजूला मात्र लाईक कमी मिळू लागले होते. 1-2 कमेंट्स इंग्रजीमध्ये पडायच्या, त्याला ती लाईक करायची. लाईक कमी असं कसे या विचारात तिचा पूर्ण दिवस जाऊ लागला. त्याचा परिणाम तिच्या कामावर होऊ लागला. सुगरण असलेल्या मंजूचे जेवण आजकाल बेचव का बनत आहे असा प्रश्न रघुला पडला. त्याबाबत त्याने विचारलेही, पण मंजूने काहीच उत्तर दिले नाही. मंजूचा स्वभाव जरा चिडका बनला होता. रघु पण तिच्याकडे लक्ष देत नव्हता. ती एकटी पडली होती
आणि या ॲपच्या काल्पनिक विश्वाला जवळ केलं होतं. पण तिथेही तिला काही प्रतिसाद मिळत होता. लाईक मिळत नाहीत या रागाने तिने काही दिवस तिथे फोटो अपलोड केला नाही. पण तिथेही तिला प्रतिसाद कमी मिळत होता. लाईक मिळत नाही त्या रागाने तिने काही दिवस तिथे फोटो अपलोड केला नाही. पण इतरांचे फोटो तिला जळवत होते. त्या दिवशी तिने काही विचार केला. तिने मोबाईल उघडला आणि सेल्फी कॅमेरा सुरू केला. आपला पदर किंचित खाली घेऊन तिने फोटो पोस्ट केला. सोबत रघुला माहीत नसलेले बॅकलेस ब्लाऊज घालून थोडी पाठ उघडी करून फोटो पोस्ट केले. तिला हे सगळं करायचं नव्हतं, पण आपली स्तुती ऐकून घ्यायचं व्यसन तिला लागलं होतं. डेटा बंद करून ती बेडवर पडली. पण झोप कुठे? काही ठरवून परत तिने मोबाईल चेक केला. परत लाईक वाढले होते. ती मनोमन खुश झाली. काही लोकांनी इंग्रजीमधून अशा कमेंट केल्या होत्या. पण त्या आपल्या ठरलेल्या प्रथेप्रमाणे त्या कमेंट्सला लाईक करून मोकळी झाली. मादक कमेंट्सला मंजूने लाईक बघून तिचे काही फॉलोवर्स खुश झाले. यावेळी लाईकच्या जागी कमेंट्स खूप मिळत होत्या. एकदा सहज तिने त्या ॲपचा इनबॉक्स हा पर्याय ती पहिल्यांदा बघत होती. 500च्या वर मेसेज होते. तो ॲप उघडला. मेसेजवर तिने क्लिक केला आणि तिने घट्ट डोळे मिटले. ती मोबाईल बंद करून जरा मोकळा श्वास हवेत घेत होती. कुणीतरी इनबॉक्समध्ये त्याच्या शरीराच्या प्रायव्हेट पार्टचे फोटो शेअर केले होते. सोबत आपला मोबाईल नंबरही. मंजूच्या डोळ्यात पाणी आलं. ती कमालीची अस्वस्थ झाली. त्यानंतर काही दिवस ते ॲप उघडायचं तिचं धाडस झालं नाही. रघु पण आपल्या कामात व्यस्त होता. त्याचा जेवणाच्या वेळेत येणारा फोनही बंद झाला होता. मंजूला काही सुचत नव्हतं. 4-5 महिने ते ॲप वापरून ती त्या ॲपची ॲडिक्ट झाली होती. पण शेवटी पोस्ट केलेल्या फोटोविषयी तिच्या मनात अजूनही शरम होती. तिने आता आपले फोटो पोस्ट करायचे बंद केले. आपल्या घरात असलेल्या मांजराचा किंवा एखाद्या चांगल्या पदार्थाचा फोटो पोस्ट करण्यात ती धन्यता मानू लागली. त्यावर लाईक कमी मिळायचे. मग ती बेचैन व्हायची. तिचं कामात लक्ष नसायचं. रघु तिला तिच्या नवीन स्वभावाचे कारण विचारत होता, पण त्याला उत्तर मिळतच नव्हतं. एके दिवशी रघु कंपनीमध्ये जेवायला बसला होता. तसा त्याचा एक सहकारी धावत त्याच्याजवळ आला. धापा टाकणाऱ्या संतोषला बघून हातातला घास खाली ठेवत रघु म्हणाला, काय रे संतोष, कसली घाई? अरे रघु भाऊ, तुला एक गोष्ट दाखवायची आहे, खात्री करून घे. संतोषने रघुसमोर मोबाईल धरला. स्क्रीनवर मंजू दिसत होती. तिचा पदर जागेवर नव्हता. मागे बॅकग्राऊंडला त्याचेच घर दिसत होते. रघु प्रचंड भडकला. अरे ही तर माझी मंजू आहे. कुठे मिळाला हा फोटो? काय माहीत नाही बघ रघुदादा. आपला बाळ्या ती घाणेरडी वेबसाईट उघडून बसला होता. त्यात आपल्या वहिनीसारखी कोणतर दिसली म्हणून म्हटलं खात्री करून घ्यावं. रघु प्रचंड भडकला होता. फ्रेंडशिप ॲपवरून मंजूचे फोटो कॉपी करून कुणी अश्लील साईटवर पोस्ट केले होते. कधी नव्हे ते रघुच्या डोक्यात मंजूबद्दल राग भरला. किंचित पश्चातापही झाला. इथं येऊन चूक केली काय? ते गावाकडचे दिवस आणि हे दिवस याची तो तुलना करू लागला. कधी एकदा काम संपवतो आणि घरी जातो असं त्याला झालं होतं. जाता जाता तो मॅनेजरला भेटून गेला. रघुने काहीतरी मनाशी पक्क केलं होतं. 6 वाजले होते. मंजू टेरेसवर जाऊन सूर्यास्ताचा फोटो घेत होती. कधी एकदा फोटो पोस्ट करून लाईक आणि कमेंट मिळवतो असं तिला झालं होतं. अचानक समोरच्या गल्लीतून तिला रघु येत असतानाचा दिसला. मंजू गोंधळली. धावत खाली आली. रघु एकटक तिच्याकडे बघत होता. काहीतरी सांगण्याच्या प्रयत्नात होता. मंजूने आपला मोबाईल मागे लपवला होता. तो तिच्या जवळ आला. चल तयार हो, आपण फिरायला जायचं आहे. हे शब्द म्हणजे मंजूला अनपेक्षित धक्काच होता. रात्री अपरात्री घरी येणारा, सुट्टी दिवशी काम करणारा तिचा नवरा आज बाहेर जाण्यासाठी विनवणी करतोय. काही वेळ ती स्तब्ध झाली. रघु बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेला. मंजूही तयार. दोघेही एका पार्कमध्ये फिरायला गेले. हलकासा अंधार पडत होता. दोघेही तयार झाले.
एका झाडाखालच्या बाकावर बसले होते. हा काळ क्षणिक होता हे मंजूला माहीत होतं. मंजूला परत गावाकडची आठवण झाली. रघुने तिचा हात आपल्या हातात घेतला. म्हणजे किती दिवसांनी असं मोकळ्या हवेत भेटते ना आपण. तशी चूकच झाली बघ माझी. माझ्या डोक्याला ती पैशाची हिरवळ दिसत होती. तुझ्याकडं लक्षच दिलं नाही म्या. पण आता नाही. मी साहेबाला सांगून ड्युटी 8 तासाची करून घेतली आहे. मंजूने आपला हात त्याच्या हातातून सोडवला. तिला विश्वासच बसत नव्हता. खरंच? होय ग, तुला वाटत असलं की मी नुसता पैसा करत असतो. पण 1 तास असा नाही गेला की तुझी आठवण नाही आली. तू साधी भोळी इथल्या वातावरणात कशी निभावून घेत असशील याचीच काळजी मला. पण आता नाही. आता माझी चूक लक्षात आली बघ. आता नाही या पैशाच्या व्यसनात मागं लागणार. हे ऐकून मंजूने आपले डोके त्याच्या खांद्यावर ठेवले. काही न बोलताच विचार करत ते बसले. दोघेही आपल्या झालेल्या चुकांबद्दल स्वतःलाच मनोमन दोष देत होते. बागेच्या वॉचमनची शिट्टी ऐकून ते भानावर आले. आता रघु मंजूला वेळ देत होता. 8 तास ड्युटीनंतर बाकीचा वेळ मंजूचा होता. तिच्या हातात मोबाईल फक्त फोन रिसीव्ह करण्यासाठीच येत होता. ॲपच्या काल्पनिक विश्वात रमणारी मंजू आपल्या परतीच्या प्रेमात रमली होती. साहजिक 90 दिवस न वापर केल्यामुळे ॲप पॉलिसीनुसार मंजूने अकाउंट बंद पडले. गावाकडची तिची लव्ह स्टोरी परत सुरू झाली होती. पण यावेळी लोकेशन चेंज झाले होते. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.